जाऊयात, अंबादास दानवे सध्या बोलतात. आमदार फुटणार. ओके, फुटू शकतील. आताच्या वेळेला शिंदेचा फुगाच आहे ना तो. कित्येक लोक हे शिंदेचे नाहीच आहे, शिंदे साहेबांचे कित्येक लोक नाहीच आहे ना. भारतीय जनता पार्टीनं दिलेले काही उमेदवार आहे, काही ठिकाणी जागा भले त्यांना सुटली असेल त्यावेळेस, पण उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच आहे बरेच आहे. याच्यात 10-15 एकदम डायरेक्ट. आता समजा मुलजी पटेल मुंबईमधला अजूनही कधी शिंदेचा फोटोसुद्धा लावत नाही, निवडून आला त्यांच्या पक्षाकडून. त्याचे फोटो देवेंद्रजी नरेंद्र मोदीचे असतात, बाकी काय कोणाचा लावत नाही. तो भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे, अजून पण आहे. आता आमचे इथे संजय जाधव आपल्याचं ते काय शिंदेच्या सेनेच्या थोडी आहेत. त्यामुळे असे खूप लोक आहेत 10-15 की जे भारतीय जनता पार्टीचेच आहेत. ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला गरज पडेल त्यावेळेस आणखी 5-5, 2-2, 1-1 घेऊन ते जसं सामना सांगितलं तसं होऊ शकतं. हे वरच्या गोष्टींवरून दावा केला जातो का काही दाव्यासाठी काही आहे? नाही, हे लोक हे पहा, हे आज नाही तर उद्या होणार आहे. हे लोक आज नाही तर उद्या सगळे भारतीय जनता पार्टीत जाणार आहेतच. मी नाव तुम्हाला सांगितलं ना, एक मुलजी पटेल एक उदाहरण, तुम्ही मुंबईतून माहिती घ्या, सगळी भारतीय जनता पार्टीतच आहे. राणे आले निवडून, पण ते काय त्यांच्या पक्षात आहे का? नाही आहे. फुटणार म्हणजे भाजपमध्ये जाणार का तुमच्याकडे पण परत येऊ शकणार? उद्धव साहेबांनी सांगितलेलं स्पष्टपणे, गद्दारांना आमच्या घरात प्रवेश नाही. मनसेचे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी एक आरोप केला आहे की दुबार मतदार ओळखपत्र साठी निवडणूक आयोगाने जी डबल स्टार योजना केली होती ती पूर्णतः फेल झालेली आहे. कारण अनेक ठिकाणी दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार खूनच नाही. मतदार यादीचं मी आधीच सांगितलं, मतदार याद्या चुकलेल्या आहे. उलट्या जास्त चुका आता या महानगरपालिकेच्या मतदार याद्या झालेल्या आहे. शहरात एकेका 2-2, 3-3 ठिकाणी नाव तर आहेच, परंतु वॉर्डाच्या सीमारेषाच्या बाहेरचे लोक मतदार यादीत आलेले आहे. कित्येक वॉर्डांचा काही संबंध नसणारं, आता मुंबईमध्ये समजा वरळी आहे, बांद्राचे मतदान वरळीत आले, काय संबंध आहे समजा, किंवा विक्रोळी आहे, विक्रोळीचे मतदान दादरला आले, काय संबंध आहे. असं मोठ्या प्रमाणावर मतदार यादीमध्ये घोळ झालेला आहे आणि हा पूर्ण महाराष्ट्रात आहे. मी संभाजीनगरची आत्ता आधी माहिती सांगितली तुम्हाला. वॉर्डाच्या जी सीमारेषा याच्या बाहेरचे मतदार याच्यात आलेले, हे जाणीवपूर्वक आले, 100% कळतं. कारण एखाद्या वॉर्डाच्या बाउंड्रीच्या जवळचा माणूस आला तर मी समजू शकतो, पण क्रॉस करून 2 वॉर्ड 3 वॉर्ड क्रॉस करून येण्याचा काहीच संबंध येत नाही. डबल स्टारचं काय? नाहीच केलं. निवडणूक आयोग झोपलेलंच आहे ना 1 स्टार आहे ना 2 स्टार आहे, काही स्टार नाही, कोणता स्टार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनीच मान्य केलंय की पैठणमध्ये 562 दुबार नाव. मग ते गाळायला कोणी थांबवलं जिल्हाधिकाऱ्यांना? भुमरे जे बोलले 20,000 मतदार मी बाहेरून आणले, ते सत्यच आहे ना. याचा अर्थ त्याला दुजोरा जिल्हाधिकारी देत आहेत. भुमरे सांगितलं मी 20,000 मतदार बाहेरून आणले, याचा अर्थ ते 20,000 मतदार तिथे राहतच नाही. कायदा काय सांगतो निवडणूक आयोग? कुठे राहणाऱ्याला कुठे मतदान थोडी करता येतं. मी जिथं रेसिडेन्स आहे माझं तिथंच मला, कुठेही नाही मतदार यादीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.